बघा दिसते का स्क्रीन? ओके. हे बघा आपला टॉपिक कोणता चालू आहे दादा? पुढचा टॉपिक चालू आहे आपला. पुल वाज एबल टू आणि वेअर एबल, हे दोन टॉपिक चालू आहे आपलं. ओके. तर पहिलं आपण समजून घेऊ इथं पुढचा मिनिंग काय होतो. हे बघितलं, कॅन बघितलेलं इथं. तुला पुढ बघायचं आहे. पुढचं मिनिंग काय होतं मग आपण ते बघायचं. इथं पुढचा मिनिंग काय आहे आपल्याकडं? शकत होत किंवा शकत होत. ओके. कुल्ड काय आहे? कॅनचा पास्ट आहे ना. कॅनचा पास्ट काय या ठिकाणी कुल्ड लक्षात ठेवा. आपण कॅनचा मिनिंग बघितला. कॅनचा मिनिंग काय होतं? शकतो. तर कुडचा मिनिंग काय होतं? शकत होतो. ओके. हे लक्षात ठेवा. आता खाली बघा स्ट्रक्चर दिलंय फॉर्म्युला. फॉर्म्युला आपलं चेक करायचंय. काय फॉर्म्युला दिले आपण चेक करायचं. स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये काय सब्जेक्ट आहे, पुढे व्ही वन आहे. जसं इथे घेतलं आपण सब्जेक्ट म्हणजे आपलं आय घेतलं. इथं बघा आय घेतलं मी आय. दिसते ना माझी स्क्रीन? इथे बघा मी आय घेतले आय. ओके. वाटली ती मोठी करतो आणखी थोडं. बघा मोठी केली आहे. तर इथं आपला आहे. सब्जेक्ट म्हणजे आपला आहे, कुड म्हणजे कुडच, वर्ब वन म्हणजे वन. ओके. याचा मिनिंग काय आला? मी पोहू शकत होतो. म्हणजे ह्या भूतकाळाच्या गोष्टी करते शकत होतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा गेला कुठं आणि तो म्हणला पोहतो करेल, ते म्हणला नाही नाही. तसं आपण कसं लग्नात गेलो, म्हणलं नाचतो का? त्याला नाही नाही मी नाचत. आणि त्याने चांगला वेळा डान्स केला आणि एखाद्या माणसाने त्याची तारीफ केली समोरच्या मित्राची. तो म्हणला बाप काय भारी नाचला यार तू, एवढा भारी जर नाचला तू असता मजा आली यार. मग हे जर म्हणले समजून घ्या, मग याला कस तरी वाटलं. हे म्हणलं यार मी बी नाचू शकत होतो पण नाचलो नाही. कळलं का मिनिंग म्हणायचा अर्थ काय? लक्षात बसतं ना. गोष्ट झाल्यानंतर शकत करू शकत होतो आपण त्याला म्हणतो. ओके. एकदम सोपं आहे, काहीच अड नाही. तर बघा इथं काय सांगितलं तुम्हाला मी? दोनच म्हणजे. तर कळलं का काय सांगितलं ते लक्षात बसलं ना? त्याचा मिनिंगच काय आपल्याकडे? हा. आणि जर मी घेतलं आय कुल्ड स्विम, याचा अर्थच काय? मी पोहू शकत होतो. मी पोहू शकत होतो, आपण असं म्हणू शकतो. कळलं ना? नेक्स्ट बघ आपल्याकडे काय आहे? शी कुड सिंग वेल. याला काय म्हणू आपण? ती चांगले गाणे गाऊ शकत होती. जसं जर शीचं मिनिंग काय? ती आहे. कुल्ड म्हणजे शकत होती, सिंग म्हणजे गाऊ, आणि वेल म्हणजे चांगले. ती चांगले गाऊ शक ती गा ती चांगले गाणे गाऊ शकत होती. नेक्स्ट आहे आपल्याकडे बघा, वी कुड प्ले क्रिकेट. वीचा अर्थ काय होतो? आम्ही. कुडचा अर्थ काय होतो? शकत होतो. काय शकत होतो? शकत होतो. आणि क्रिकेटचा अर्थ काय होतो? क्रिकेट. आणि प्ले म्हणजे खेळू. बघ, आम्ही क्रिकेट खेळू शकत होतो. एकदम सोपं आहे, काहीच अड नाही. कळतंय ना आम्ही काय म्हणलो? लक्षात बसते ना? ओके. हे नंतर मी रब करून घेतो. इथपर्यंत सांगा पाहिजे तुम्हाला. कळालं? कळालं काय स्टेप? स्टेप कळाली गोष्टी काय सांगितली तुम्हाला? नेक्स्ट बघा. हा. आता खाली काय आपलं थर्ड नंबर सेंटेन्स आहे. काय सांगितली त्यांनी? ती. त्याचा मिनिंग काय आपला? ती. कुड म्हणजे काय? शकत होते. स्पीक म्हणजे बोलू. आणि इंग्लिश म्हणजे इंग्रजी. म्हणजे दे कुड स्पीक इंग्लिश, ते इंग्रजी बोलू शकत होते, असं मिनिंग. खाली हिचा मिनिंग काय तो? कुडचा अर्थ काय? शकत होतो. रन म्हणजे धावू. आणि फास्ट म्हणजे वेगाने. म्हणजे वेगाने धावू शकत होतो. बघा कळलं का हे?
सांगा मला, कळालं असेल. हे सगळं कळालं का पहिलं सांगा मला. आय कुड स्विम, मी पोहू शकत होतो. शी कुड सिंग वेल, ती चांगले गाणे गाऊ शकत होती. वी कुड प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकत होतो. ओके, इथपर्यंत काय अडचण सांगा मला, आहे काय अडचण? नाही. नेक्स्ट बघा खाली. आता आपण काय घेतलं, कुड घेतलं. तर कुडच्या ऐवजी आपण वाच सुद्धा वापरू शकतो. कुडच्या ऐवजी आपण वाच सुद्धा वापरू शकतो. म्हणजे कुड आणि वाज एबल टू चा मिनिंग सेम. लक्षात ठेवा, कुड आणि वाज एबल टू चा मिनिंग कसा आहे, सेम आहे. जुन्या इंग्लिश मध्ये वाज एबल टू वापरायचो आपण, तसं शकलो, शकले, सक्षम होतो, एकच येते. वाज एबल टू कुठं कुठं वापरायचं आपल्याला, आय, ही, शी, इट सोबत वापरायचं. जसे तर पहिलं सब्जेक्ट आहे आपलं, हे स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर म्हणजे रचना आहे. नंतर काय वापरायचं, वाज एबल टू वापरायचंय. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचंय वर्ब. ते असंच करायचं आपल्याला, काहीच फरक नाही. जसं बघा, मी जर म्हणलो इथं खाली, बघा इथं एक्झाम्पल आहे माझ्याकडं. हे जर घेतलं मी सेंटेन्स, काय घेतलं मी इथं, आय वॉज एबल टू फिनिश द वर्क, मी काम पूर्ण करू शकलो. कळलं का? किंवा मी काम पूर्ण करू शकत होतो. शकलो, शकत होतो, एकच. कळलं का? नंतर शी वॉज टू एबल टू प्रॉब्लेम, ती समस्या सोडू शकली. म्हणतो ना आपण, शकलो, शकली. आय वॉज एबल टू फिनिश वर्क, मी काम पूर्ण करू शकलो. म्हणत तुम्हाला तर शी वॉज सॉल्व, काय, शी वॉज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, ती समस्या सोडू शकली, असं आपण म्हणू शकतो. खाली बघा, ही वॉज एबल टू ड्राईव्ह द कार, म्हणजे ही म्हणजे तो, वॉज एबल टू म्हणजे शकला, ड्राईव्ह म्हणजे चालू, आणि द कार म्हणजे कार, तो कार चालू शकलो. कळलं का? सांगा मला परत काय अडचण विचारा. नाही ना काय अडचण, सिंपल एकदम. नंतर एक, इट वॉज एबल टू मूव्ह, ते हलू शकली. एखादी गोष्ट असेल ते हलू शकले असं. आय वॉज एबल टू स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो. म्हणतो आपण इंग्रजी बोलू शकतो. तसंच आपल्याकडे काय, वर एबल टू, त्याचा मिनिंग सेमच आहे, शकलो, शकल्या किंवा सक्षम होत. वर एबल टू कधी वापरायचं, यू, वी, ते सोबत वापर. त्याचं स्ट्रक्चर बघू आपण कसं आहे पहिलं, काय स्ट्रक्चर सांगता आपल्याला. बघा पहिले स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. सब्जेक्ट, वर एबल टू, वर्ब वन. आता बघू खाली सेंटेन्स कसे बनते त्याचे. बघा इथं वी, वीचा मिनिंग काय आपल्याकडे, आम्ही. वर एबल टू, शकलो, वर एबल टूचा मिनिंग काय, शकलो. विन, विन म्हणजे जिंकू. द मॅच, द मॅच म्हणजे काय, सामना. वी वर एबल टू विन द मॅच, आम्ही सामना जिंकू शकतो. बघा कळतंय का? अनुष्का कळतंय का, अनुष्का? कोणी काय माहिती, यस, ओके, सुस्टेन टाकले. नेक्स्ट आहे दे, देचा अर्थ ते. वर एबल टू म्हणजे शकले, है ना. मदत, हेल्प म्हणजे मदत करू. अज म्हणजे आम्हाला. दे वर एबल टू हेल्प अस, ते आम्हाला मदत करू शकले. यू वर एबल टू कम्प्लीट द टास्क, म्हणजे काय, तुम्ही काम पूर्ण करू शकला. बरोबर, तुम्ही काम पूर्ण करू शकला. वी वर एबल टू रिच ऑन टाइम, आम्ही वेळेवर पोहोचू शकू, असं सांगताय. दे वर एबल टू स्पीक इन इंग्लिश, ते इंग्रजी बोलू शकले. प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस सर्वात जास्त कळत. आता डिफरन्स बिटवीन कुल्ड, वाज एबल आणि वर एबल टू. कुल्ड कसं आहे आपलं, सामान्य क्षमता आहे, जनरल ॲबिलिटी साठी वापरतात. जनरल कळतं का, जनरल साधी, ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता. जसे तुम्हाला एक्झाम्पल आहे, व्हेन आय वॉज यंग, मी जेव्हा यंग होतो, लहान होतो. आय कुड स्विम, मी पोहू शकत होतो.
मी लहान असताना पोहू शकत होतो. जसं तुम्हाला मला म्हणायचं असलं वेन आय वॉज 10 क्लास आय कुड स्टडी वेल. चांगला अभ्यास करू शकत होतो, करू शकत होती. वेन आय वॉज, सांगा कशी होती तुम्ही? सांगा एखादा सेंटेन्स. वेन आय वॉज यंग असन, ओल्ड असन, आणखी काय शकता तुम्ही? काहीच नाही. बघा तुमच्या हिशोबाने काय आहे. मी सांगत बसत तिथं बघा. खाली बघा वर एबल टू, वाज सॉरी वाज एबल टू आणि वर एबल टू आहे आपल्या इथं बघा. व वाज आणि वर एबल टू कधी वापरायचं तुम्हाला? एखाद्या विशिष्ट प्रसंगी यशस्वीपणे केलेली कृती का वापर. म्हणजे कशी कृती बघू आपण. येस्टरडे म्हणजे काल. आय वॉज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. मी समस्या सोडवू शकलो. आय म्हणजे मी, वॉज एबल टू म्हणजे शकलो, सॉल्व म्हणजे समस्या, द प्रॉब्लेम म्हणजे सॉरी सॉल्व म्हणजे सोडू आणि प्रॉब्लेम म्हणजे समस्या. कळलं कसं? पुन्हा सांग. येस्टरडे म्हणजे काल. आय म्हणजे मी, वॉज एबल टू शकलो, द प्रॉब्लेम म्हणजे समस्या आणि सॉल्व म्हणजे सोडू. काल मी समस्या सोडू शकलो. बघा एखादा विशिष्ट प्रसंग नाही हो. येस्टरडे कालची गोष्ट बोलतोय तो. विशिष्ट प्रसंग आहे. येस्टरडे आय वॉज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. मी काल समस्या सोडू शकलो. त्यासाठी आपण वापरू शकतोय. खाली बघू आपण फॉर्म्युला चार्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये बघा आपण काय वापरतो. चेक करा प्रेझेंट. कॅन वापरतो. दिसतंय ना? तर बघा आपण खाली काय म्हणलो, आय कॅन स्विम. हे बी सेंटेन्स बरोबर आहे. पास्ट मध्ये काय वापरतो आपण? कुड. आय कुड स्विम. मी पोहू शकलो. हे बघा वाज आणि वर एबल टू चा, वाज एबल टू आणि वर एबल टू चा अर्थ एकच. फक्त आपण काय करतोय, समजून घेतोय. कधी कधी वाज एबल टू जर कोणी बोललं, तू म्हणशील कोणत्या ह्याच्यात बोलला भाऊ? आपल्याला ते स्पीकिंग मध्ये शिकलेच नाही. कळलं ना? तर तो तर त्या सेंटेन्स मध्ये बोलतोय कुल्ड किंवा याच्यामध्ये. आणि फ्युचर मध्ये काय वापरतो आपण? विल बी एबल टू. हे आपण उद्या बघणार आहे. विल बी एबल टू आज नाही बघणार आता. एक सेंटेन्स बघू आपण. आय विल बी एबल टू स्विम. मी पोहू शकेन. पोहू शकला तो बघा इथं. आय कॅन स्विमचा अर्थ काय होतो? मी पोहू शकतो. मी पोहू शकत होतो. आय कुड स्विमचा अर्थ. आणि आय विल बी एबल टू स्विम. मी पोहू शकेन असं मिनिंग. बघा डेली प्रॅक्टिस सेंटेन्स खाली देतो तुम्हाला मी, की तुम्हाला याचे मिनिंग लिहायचे ना. जसं मी तर म्हणलो आय कुड प्ले क्रिकेट वेन आय वॉज यंग. जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी क्रिकेट खेळू शकत होतो. आता नाही खेळता येत त्याला. हा झाला असा जास्तच मादल. काय सांगा, आहे का नाही? आय वॉज एबल टू फिनिश माय होमवर्क येस्टरडे. काल मी माझा होमवर्क पुरा करू शकलो, पूर्ण करू शकलो किंवा शकत होतो. वी वर एबल टू रीच स्कूल ऑन टाइम. मी शाळेवर वेळेवर जाऊ शकलो, शाळेत वेळेवर जाऊ शकलो. रीच म्हणजे पोहोचून, पोहोचू शकलो. आम्ही सॉरी वी म्हणजे आम्ही आहे ना. आम्ही शाळेवर वेळेवर पोहोचू शकतो. ऑन टाइमचा अर्थ वेळेवर. शी कुड सिंग ब्युटिफुली. ती सुंदर गाऊ शकत होती किंवा सुंदर गाऊ शकली. शकली असती म्हणू शकली असती म्हणू शकतो. दे वर एबल टू विन द कॉम्पिटिशन. ते स्पर्धा जिंकू शकली. ओके. शकले किंवा शकत होते. ही वॉज एबल टू रिपेअर द बायसिकल. तो बायसिकल रिपेअर करू शकला. शकलाच घेऊन टाका. किंवा शकत होता असं घेऊ. आय कुड स्पीक मराठी ऍज चाइल्ड. म्हणजे चाइल्ड म्हणजे लहान असताना मी मराठी बोलू शकत होतो. आता बोलता येत नसेल त्याला. आता त्याला सर ते देशमुख आहे ना, त्यालाही थोडी मराठी बोलते. वी वर एबल टू हेल्प आवर फ्रेंड. आम्ही आमच्या मित्राला मदत करू शकलो. शी वॉज एबल टू आन्सर ऑल क्वेश्चन. ती सर्व प्रश्नाची उत्तरं देऊ शकली. आय विल एबल टू काय इंग्लिश स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली. मी इंग्रजी बोलू
काय शकेन, हे बघा शकेन चेक करा, मी पोहू शकेन, तर मी इंग्रजी बोलू, चांगली इंग्रजी म्हणजे फ्लुएंट तर होता अस्सल लिखित मराठीमध्ये, चांगली एकदम अशी गुड, म्हणजे मी चांगली इंग्रजी बोलू शकेन असं मिनिंग होईल. हे बघा शॉर्टकट रूल चेक करा. शॉर्ट रूल काय सांगतो आपली इथं, कॅनचा अर्थ शकतो, पुढचा अर्थ शकत होता, ऍम इज आर एबल टू चा अर्थ सक्षम आहे, म्हणजे कॅन आणि हे सगळे सेमच आहे. कुल्ड चा अर्थ वाज एबल टू, शकलो किंवा शकलो असतो, आणि विल बी एबल टू चा मिनिंग काय, शकेन किंवा सक्षम असेल, सक्षम असेल. जात नाही तिथपर्यंत. ओके मी थँक्यू झाले. बघू आपण, बघा खाली बघा तुम्हाला काय दिले तर रचना दिलेली पुढची. पुल्ड, वाज एबल टू, वर एबल टू, ए म्हणजे अफर्मेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, आय म्हणजे इंटरगेटिव्ह. एचं दिलं पहिलं अफर्मेटिव्ह सकारार्थी वाक्य. तर पुढचं बघा रचना कशी सकारार्थी, आपण आताच बघितलं. पहिलं कोणते आपल्याकडे स्ट्रक्चर काय आहे, आपल्याकडे अफर्मेटिव्हचं सब्जेक्ट आहे, आपल्याकडे कुड आहे, V1 आहे न ऑब्जेक्ट. जसे एक्झाम्पल दिले, आय कुड स्विम, मी पोहू शकत होतो. सी कुड सिंग, ती गाऊ शकत होती. हे तुम्हाला फार उपयोगी येईल पुढं. आता बघा आपण काय बघतोय, वाज वर एबल टू ची रचना बघतोय. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट आहे, वाज वर एबल टू ठेवायचे, V1 आणि ऑब्जेक्ट. बघा एक्झाम्पल बघा, आय वॉज एबल टू फिनिश द वर्क, म्हणजे काय, मी काम पूर्ण करू शकलो किंवा शकले. दे वर एबल टू विन द मॅच, ते सामना जिंकू शकले. निगेटिव्ह मध्ये बघू आता, नकारार्थी वाक्य, कुड नॉट ला आपण काय म्हणतो कुडंट. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट आहे, कुड नॉट आहे, V1 आहे आणि ऑब्जेक्ट. बघा, आय कुड नॉट स्विम, मी पोहू शकत नव्हतो किंवा पोहू शकत नव्हते. शी कुडंट सिंग, ती गाऊ शकत नव्हती. कुडंट आलं तिथं, कुडंट आणि कुड नॉट एकच. पुढे बघा, वाज वर नॉट एबल टू. स्ट्रक्चर बघू आपण, सब्जेक्ट आहे आपला पहिला, वाज वर नॉट एबल टू हे आपली इथं V1 आहे आणि शेवटी काय ऑब्जेक्ट आहे. चला येऊ खाली. एक्झाम्पल बघा, आय वॉज नॉट एबल टू फिनिश द वर्क. ओके, मी पूर्ण काम करू शकलो नाही किंवा शकत नव्हतो, मी पूर्ण काम करू शकलो नाही. जास्तच घट्ट झाला वाटतं. राहू द्या. नेक्स्ट, दे वर नॉट एबल टू विन द मॅच, ते सामना जिंकू शकले नाहीत. शकले नाही, शकलो नाही असं येईल तिने. नंतर इंटरगेटिव्ह बघू आपण. इंटरगेटिव्हला काय आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. आय म्हणजे इंटरगेटिव्ह दिली प्रश्नार्थी वाक्य. पुढचं बघू पहिलं आपण स्ट्रक्चर. काय पुढचं स्ट्रक्चर चेक करू आपण, इथं काय काय दिलं आपल्याला. बघा पहिलं कूड आहे आपल्याकडं, सब्जेक्ट आहे, V1 आहे आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघू आपण काय काय दिलं आपल्याला. फर्स्ट एक्झाम्पल, कुड यू स्विम, तू पोहू शकत होतास का. कुड यू स्विम चा अर्थ, तू पोहू शकत होतास का. हे बघा, कुडचा अर्थ शकत होतास का, स्विम म्हणजे पोहू आणि यू म्हणजे तू. इथे बघा, कुडचा मिनिंग काय आपल्याकडं, शकत होती का. शी म्हणजे ती आणि सिंग म्हणजे गाऊ, ती गाऊ शकत होती का, कुड शी सिंग असं म्हणतो आपण, ती गाऊ शकत होती. वाज वर एबल टू बघू आपण. स्ट्रक्चर आहे आपल्याकडे, काय दिलं स्ट्रक्चर याचं, वाज वर सब्जेक्ट एबल टू V1 अँड ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघू काय दिलं आपल्याला, चेक करू आपण. वाज ही एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, तो समस्या सोडू शकला का. कळालं का. वाज ही एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, मी विचारला प्रश्न, वाज यू एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, ती म्हणजे यस सर, शी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, ही एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. वर दे एबल टू विन द मॅच, ते सामना जिंकू शकले का. उत्तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. कळलं का. समरी बघू टेबल मध्ये आता लास्ट आपली, हे बघा टाईप बघा.
टाईप कुड इथं आणि वाज वर एबल टू टाईप या. अफर्मेटिव्ह बघा, सब्जेक्ट कुड V1, निगेटिव्ह सब्जेक्ट कुड नॉट V1, इंटरगेटिव्ह म्हणजे कुड सब्जेक्ट V1 हे फॉर्म्युले आपले. वाज वर एबल टू बघा, सब्जेक्ट वाज वर एबल टू V1, निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट वाज वर एबल टू वेअर नॉट एबल टू आणि पुढं V1 इथं वाज वर सब्जेक्ट एबल टू V1 ही आपण रचना बघेल. एक्झाम खाली एक्झाम्पल बघा आता. अफर्मेटिव्ह पहिलं आपलं एक्झाम्पल मध्ये चेक करू आपण. पहिले काय एक्झाम्पल अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह अँड इंटरगेटिव्ह. हे पूर्ण झालं 2 मिनिट. पहिलं काय होतं आपलं अफर्मेटिव्ह, दुसरं काय निगेटिव्ह, तिसरं कोणतं आपलं इंटरगेटिव्ह. तर बघू आपण अफर्मेटिव्ह. आय कुड स्विम, आय कुड नॉट स्विम, आय कुड आय स्विम म्हणजे याचा मिनिंग काय होईल? आय कुड स्विम म्हणजे मी पोहू शकत होतो. आय कुड नॉट स्विम मी पोहू शकत नव्हतो. शकत नव्हतो किंवा नाही. आय कुड आय स्विम मी पोहू शकत होतो का? आता वाज एबल टू मध्ये बघा, आय वाज एबल टू स्विम मी पोहू शकलो, मी पोहू शकलो. आय वॉज नॉट एबल टू स्विम मी पोहू शकलो नव्हतो. वाज एबल टू स्विम वाज आय एबल टू स्विम मी पोहू शकलो का? पोहू शकलो का? विचारलं समजला म्हणून मी पोहू शकलो का यार? पाण्यात उडी मारल्यानंतर कशी गोष्ट आहे. नेक्स्ट दे वर एबल टू विन ते जिंकू शकले. दे वेर नॉट एबल टू विन ते जिंकू शकले नाही. वर दे एबल टू विन ते जिंकू शकले का? असेल. लक्षात ठेवा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं, समजून संपली आपली पीडीएफ पूर्ण संपलेली आहे. आता याच्यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा. नसल तर ठीक आहे. ही पीडीएफ तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायची, रायटिंग मध्ये घेऊन पूर्ण कम्प्लीट करायची तुम्हाला. आता बघा याच्यात काही अडचण सांगा मला. येलो कलर बरोबर सुटेबल आहे ना? निगेटिव्ह कॉपी करली. ठीक आहे, काही ठिकाणी काही ठिकाणी अडचण असेल तर विचारा मला, काही नसेल तो याच्यामध्ये टाका, आपल्या ग्रुपवर टाका. समजलं की नाही समजलं म्हणून. इथं कुडचा अर्थ लक्षात ठेवा, शकत होते. आणि खाली याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1. बाकीची इझी तुम्हाला. बघा काय आहे का अडचण? नाही ना? असं तर विचार. नसेल तर मग मीटिंग क्लोज करतो आणि पीडीएफ तुम्हाला टाकून देतो ग्रुप. उद्या आपण विल बी एबल टू बघणार आहे. मग आपलं कुड कॅनचं होऊन जात स्पीकिंग मध्ये. समजला असेल तर यस टाईप करा. चल मीटिंग क्लोज करतो मी, पीडीएफ टाकून देतो.